कडूस बिझनेसमॅन बागेक. वेअर देर इज लव देर इज लाईफ ही वळ सोशल मीडियावर पाहून त्याच्या चेहऱ्यावर एक उपरेधिक हसू म्हटलं. लव म्हणतात त्याला लव बुलसिट. ह्या वाक्यात एक छोट प्रॅक्टिकल बदल करण्याची गरज आहे. वेअर देअर इज मनी देअर इज लाईफ हे ऐकायला थोडं कडू वाटलं तरी हेच आजचं खरं वास्तव आहे. माणसाचं प्रेम आदर ह्या सगळ्या गोष्टी पैशाभोवतीच फिरतात. एवढंच कशाला, हे अख्खे जग सुद्धा पैशाचा जोरावरच चालतं. पण लोक हे स्वीकारायला का कुणास ठाऊक हिचकिस्तात. कदाचित इतरांच्या नजरेत आपण पैशाचे हावरे किंवा वाईट बनू अशी भीती त्यांना वाटत असावी. खऱ्या प्रेमात कोणत्याही अपेक्षा नसतात असं म्हणतात. पण आजकाल अपेक्षकांचा अर्थ फक्त पार्क आणि सिनेमामध्ये फिरणे एवढ्याच मर्यादित झाला आहे. मजा मस्ती करताना बऱ्याच गोष्टी समजवून येत नाहीत. पण जेव्हा लग्न होऊन जबाबदारी अंगावर पडली तेव्हाच आयुष्याचा खरा अर्थ कळतो. खिशात पैसा असेल तर ही अख्खी दुनिया आपल्या मागे फिरते. मग पैशाच्या जोरावर लव जिंकणे काय कठीण आहे? सर, मीटिंगसाठी सगळी तयारी झाली आहे. विवेकने केबिनमध्ये येऊन सांगताच त्याने आपला लॅपटॉप बंद केला आणि तो मीटिंग हॉलच्या दिशेने चालू लागला. हा तरुण म्हणजेच देशातील नामांकित कंपनी आरजे इव्हेंट मॅनेजमेंटच्या अत्यंत कडक आणि शिस्तप्रिय मालक रणवीर जागीरदार होता. मीटिंग हॉलमध्ये इतकी शांतता पसरली होती की अगदी लहान सुई पडली तरी आवाज येईल. कामाच्या बाबतीत थोडी जरी चूक किंवा आळस झाला तरी तो सहन करणार माणूस रणवीर नव्हता. गुड मॉर्निंग एव्हरीबडी असं म्हणत त्याने तिथे जमलेल्या लोकांकडे पाहून एक लहान असे औपचारिक हसू आणले. लवकरच आपल्या कंपनीची एक नवीन शाखा सुरू होणार आहे आणि ह्याच विषयावर चर्चा करण्यासाठी ही मीटिंग बोलवण्यात आली होती. तेवढ्यात तिथल्या एका कर्मचाऱ्याने सांगितले, सर, आपण ज्या नवीन जागेवर कंपनीचा कन्स्ट्रक्शनचे काम सुरू करणार होतो तिथे एक छोटीशी समस्या निर्माण झाली आहे. समस्या? कसली समस्या? रणवीरने कडक आवाजात विचारले. ही कंपनी उभी करणे हे त्याचे एक स्वप्न होते आणि आपल्या स्वप्नात लहानशी चूक किंवा अडथळा देखील त्याला अजिबात मान्य नव्हता. मॅनेजर अविनाशने अत्यंत चिंतेने सांगितले, सर, आपल्या त्या जागेला लागूनच 3 गरिबांची घरे आहेत. जर आपण ती घरे पाहून तिथे कंपनीचे बांधकाम सुरू केले तर ती गरीब कुटुंबे थेट रस्त्यावर येतील. व्हॉट नॉनसेन्स. ती कुटुंबे रस्त्यावर आले तर त्यात आपण काय करायचे? ती जागा अधिकृतपणे आमच्या नावावर आहे. त्यांनी स्वतः सही करून दिलेली कागदपत्रे आपल्याकडे आहेत ना. मग अशा मूर्खपणाच्या कारणांसाठी मी ही मीटिंग बोलवली आहे. रणवीरच्या डोळ्यातील तो रागीट आणि बेधक कटाक्ष पाहून अविनाश एका क्षणासाठी पूर्णपणे घाबरला. पण सर, असे नाही. आपण त्यांना खोटे बोलून फसवून त्यांच्या अंगठ्यांचे ठसे घेतले आहोत. उद्या जर ते लोक कोर्ट किंवा पोलीस स्टेशनमध्ये गेले तर आपल्या कंपनीसाठी मोठी समस्या निर्माण होऊ शकते ना. अविनाशने आपला आवाज थोडा खाली करत गायवाया करत म्हटले. रस्त्यावर येणाऱ्या त्या निष्पाप लोकांबद्दल त्याच्या मनात प्रचंड सहानुभूती होती. पण रणवीरच्या चेहऱ्यावर कसलीही दयामाया नव्हती. तो स्पष्टपणे म्हणाला, व्यापाराच्या बाबतीत अशा दयाला आणि करुणेला माझ्याकडे अजिबात जागा नाही. कागदपत्रात काय लिहिलंय हे न वाचताच अंगठा उठवणाऱ्या त्या मूर्खमध्ये आमच्या विरुद्ध थेट कंप्लेंट करण्याची ताकद आहे का? आणि समजा त्यांनी तसं केलंच तर आपले लॉयर आहेत ना सगळं सांभाळायला. तरीही त्यांनी जास्त किरकिर केलीच तर त्यांच्या तोंडावर थोडे पैसे फेकून मारले की ते आपोआप गप्प बसतील. तुम्ही काम सुरू करा. नो मोर डिस्कशन. समोरच्याला काहीही बोलण्याची संधी न देता तो तरातरातीतून निघून गेला. तिथल्या सगळ्यांच्या नजरेत तो आता एखादा रावण, दुर्योधन किंवा कंसासारखं क्रूर वाटत असेल ह्यात शंका नव्हती. मनातल्या मनात त्यांनी रणवीरला लाखो शापही दिले असतील. बट आय डोंट केअर. रणवीर समोर साधी उसासे सोडण्याचीही हिंमत त्या लोकांमध्ये नव्हती. कारण त्यांची
ती हिंमत त्याच्याकडे असलेल्या पैशाने आणि अधिकाराने पुरती धावून टाकली होती. तेवढ्यात त्याचं फोन एकसारखा वाजायला लागला. फोनच्या स्क्रीनवर साहित्य असं नाव चमकत होतं. ती रणवीरची लाडकी लहान बहीण होती. साही, मी तुला किती वेळा सांगितलंय की मी ऑफिसमध्ये असताना मला कॉल करून डिस्टर्ब करत जाऊ नकोस म्हणून. रणवीरने फोन उचलून वैतागून विचारलं. अरे दादा दादा, इथे घरात अख्ख्या महाभारत घडलंय. तू आत्ताच्या आत्ता घरी ये. आईनेच तुला फोन करायला सांगितलं आहे. पलीकडून ती घाईघाईने बोलली. नेमकं काय झालंय ते स्पष्ट सांग. मला असं गोष्टी गोल गोल फिरवून बोललेलं अजिबात आवडत नाही. घरात काय झालंय? रणवीरने चिडून विचारलं. साहित्यावर सहजासहजी विश्वास ठेवता येत नव्हता, कारण ती कमालीची खोडकर होती. कित्येकदा तिने असंच खोटं बोलून त्याला घाबरवून घरी बोलावून घेतलं होतं आणि त्याला मूर्ख बनवला होता. दादा, घरी लॉयर आले आहेत रे. तू स्वतः घरी येऊन बोल, म्हणजे तुला समजेल. एवढं बोलून तिने लगेच कॉल कट केला. तिचं ते बोलणं ऐकून रणवीरचं डोकं पुन्हा सणकलं. त्याने खिशातून आपल्या कारची चावी काढली आणि तो घराच्या दिशेने निघाला. यावेळेस साही खोटं बोलत नव्हती. सुरेंद्र अंकल यांची कार घराबाहेरच उभी होती. ते जहागीरदार कुटुंबाचे फॅमिली वकील तर होतेच, पण त्यासोबतच रणवीरच्या दिवंगत वडिलांचे अत्यंत जवळचे मित्रही होते. पण ते आज अचानक इथे का आले असतील? विचार करतच त्याने गाडी पार्क केली आणि तो घराच्या आत गेला. जहागीरदार कुटुंब हे एक मोठे एकत्र कुटुंब होते. वडिलांना वारून आता 10 वर्ष उलटून गेली होती. सध्या घरात फक्त आई, लता, बहीण, साहित्या, मोठे काका, मोठी काकू, त्यांचा मुलगा आणि आजी आजोबा एवढेच लोक राहत होते. घरातले सगळेजण हॉलमध्ये एकत्र जमले होते. कदाचित ते सर्वजण रणवीरचं वाट पाहत असावेत. तो आला बघा. सुरेंद्र दादा, तुम्ही आता त्याच्याशी थेट बोला, आई म्हणाली. रणवीरला काही समजत नव्हते, म्हणून त्याने मोठ्या काकांकडे पाहिले. ते अत्यंत गंभीर चेहऱ्याने शांत बसले होते. नक्की काय चालले आहे इथे? काय झालं अंकल? नक्की काय विषय आहे? सगळे एवढे सिरियस का आहात? त्याने आश्चर्याने विचारतच त्यांच्या शेजारी जाऊन बसला. होय बेटा, हा खूप इम्पॉर्टंट विषय आहे. तुझ्या वडिलांनी निधनापूर्वी एक विल म्हणजे मृत्यूपत्र बनवून ठेवलं होतं. जर तुझं वय 28 वर्ष पूर्ण होण्याआधी लग्न झालं नाही तर ही सगळी 400 कोटींची मालमत्ता थेट अनाथ आश्रमाला दान केली जाईल. येत्या 6 महिन्यात तू 28 वर्ष पूर्ण करून 29व्या वर्षात पदार्पण करणार आहेस. म्हणूनच तुला हे सांगून टाकावं म्हणून मी आलोय, सुरेंद्र अंकल अत्यंत गंभीरपणे म्हणाले. हे ऐकून एका क्षणासाठी रणवीरचं डोकं सुन्न झालं. लग्न? तेही पुढच्या अवघ्या 6 महिन्यात? हे सगळं मिळून आपली चेष्टा तर करत नाहीयेत ना? त्याने हॉलमधील प्रत्येकाच्या चेहऱ्याकडे अगदी बारकाईने पाहिले. चेहऱ्यावर प्रचंड गांभीर्य आणून नाटक करणाऱ्या या सर्वांच्या मनात मात्र आनंदाच्या उकळ्या फुटल्या होत्या. ऑस्कर अवॉर्डपेक्षाही मोठे कोणतं पुरस्कार असेल तर तो यांनाच दिला पाहिजे. त्याला लग्नासाठी तयार करण्यासाठी या आधी घरातल्यांनी काय काय सर्कस केली नव्हती, पण काहीच फायदा झाला नव्हता. वडिलांच्या मालमत्तेवर जगण्याची कसलीही गरज माझ्या मुलाला नाही सुरेंद्र दादा. त्याने स्वतःच्या हिमतीवर स्वतःची स्वतंत्र कंपनी उभी केली आहे. माझ्या मुलाने भरपूर पैसे कमवले आहेत. त्यांच्या वडिलांची ही मालमत्ता, हे घर आणि त्यांच्या नावावर असलेले सगळे प्लॉट मिळून जास्तीत जास्त काय 400 कोटी रुपये असतील ना. यामुळे अनाथ मुलांचे तरी भले होईल. हा तर कसाही लग्नाला तयार होणार नाही. ही मालमत्ता आश्रमालाच मिळू दे. त्यांची आई लताहीने शेवटच्या वाक्यावर मुद्दाम जोर देत आपले मत मांडले. हे ऐकून रणवीरचे हृदय जणू थांबायचेच बाकी राहिले होते. 400 कोटींची अफाट मालमत्ता अशी सहज सोडून द्यायची? नो वे. हे कधीच शक्य नव्हते. काय अंकल, तुम्ही माझी चेष्टा करताय का? वडिलांनी खरंच असं काही विल बनवलं आहे की मला लग्नासाठी तयार करायला तुम्ही सगळ्यांनी मिळून हे नाटक रचलाय? त्याचा आवाज आता हळूहळू अधिक तीव्र आणि कडक होऊ लागला होता. अरे, आम्ही कशाला नाटक करू? तुला जर संशय असेल तर हे घे विल पेपर्स आणि तू स्वतःच वाचून बघ, असे म्हणत सुरेंद्र अंकल यांनी ती अधिकृत कागदपत्रे त्याच्या हातात दिली.
काही वेळ त्याने त्या कागदपत्रांमधील प्रत्येक वळ अगदी बारकाईने तपासले. ते शब्द वाचता वाचता रणवीरच्या कपाळावर घामाचे थेंब जमा झाले होते. हे अगदी खरे होते. जर त्याचे वयाचा 28व्या वर्षापर्यंत लग्न झाले नाही तर त्याच्या हक्काची संपूर्ण मालमत्ता अनाथ आश्रमाच्या नावावर होणार होती. रागाच्या भरात ती कागदपत्रे बाजूला फेकत तो थडक जागेवरून उभा राहिला. नो, इट कॅनॉट हॅपन. हे असं कसं घडू शकतं? माझ्या हक्काच्या पैशांपैकी एक पैसा सुद्धा मी दुसऱ्या कुणालाही देणार नाही. बघा अंकल, तुम्ही काय करायचं ते करा, पण ही सगळी मालमत्ता मला मिळालीच पाहिजे. डू समथिंग. शांतपणे आपल्या मुठी आवळत तो जोरात ओरडला. आता माझ्या हातात काही नाही बेटा. तुझ्याकडे आता फक्त 2च पर्याय उरले आहेत. एकतर लग्न कर, नाहीतर ह्या मालमत्त्यावरचं तुझा हक्क सोडून दे. माझं काम संपलंय, मी आता निघतो, असं म्हणत सुरेंद्र अंकल आपली बॅग उचलून तिथून निघून गेले. रणवीरचे डोके आता म्हणजे पूर्णपणे भडकले होते. माझा ऐक बाळा, कशाला पैशाचं एवढं हव्यास तर तोच पैसा आज येतो आणि उद्या जातो. आम्ही तुझ्यासाठी एक अतिशय सुंदर आणि सुसंस्कृत मुलगी पाहिली आहे. तू लग्न करून घे. आई पुढे सांगत होती. आईचं हे रोजचंच प्रवचन सुरू झालं होतं. लग्न हा शब्द ऐकलं की रणवीरचा अंगाचा तिळपापड व्हायचा. आई, जगण्यासाठी पैसा महत्त्वाचा नाही असं तोंडानं बोलणं जितकं सोपं आहे तितकं पैशाशिवाय आयुष्य जगणं सोपं नाही. वडिलांनी कमवलेला एक आणि एक रुपयात त्यांचे अथांग कष्ट दडलेले आहेत. मी ते असं सहज कसं सोडून देऊ? त्याने आपले मत ठामपणे मांडले. अरे देवा, पण ही त्यांचीच इच्छा होती ना. तू लग्न न करताच आयुष्य घालवशील असे तुझ्या वडिलांना आधीच वाटलं होतं, म्हणूनच त्यांनी हे असं नियोजन करून ठेवलं. पण ह्यामुळे आमचं काम मात्र खूप सोपं झालं. लग्नाचं नाव काढताच मैलोन मैल लांब पळायचंस. अब बोल रणवीर बाबू, आता काय करतोस? आई उपरोधिकपणे हसत म्हणाले. तिचं ते टट्टेवरी पाहून त्याचं पारापार गगनाला भिडला. माझी खरी अडचण या लोकांना का समजत नाहीये. लग्न लग्न असं करून सगळ्यांनी मिळून माझा अगदी जीव नकोसा करून सोडला आहे. अरे माझ्या नातवा, उगाच कशाला डोकं खाऊन घेतोयस? रंबेसारखी एखादी सुंदर मुलगी तू शोधून घेऊन ये ना. आम्ही तुमचं लग्न लावून देऊ. आमची इच्छाही पूर्ण होईल आणि तुझी मालमत्ताही वाचेल. आजी मध्येच म्हणाले. आजी, तू जरा गप्प बसतेस का? मुलगी म्हणजे काय दुकानात ठेवलेली बाहुली आहे का, की जेव्हा हवी तेव्हा उचलून आणली? रणवीर पुन्हा वैतागून चिडला. तेवढ्यात त्यांची बहीण साहित्य दावतच त्याच्याजवळ आली आणि तिने त्याचा हात हातात घेऊन पाहिला. हो आई, कालपर्यंत दादाच्या हातावर नसलेली लग्नरेषा आज मात्र स्पष्ट दिसत आहे. ती जोरात ओरडली. तिला तर कोणत्याही प्रसंगात फक्त थट्टा मस्करीच सुचत असते. तिचं ते बोलणे ऐकून हॉलमध्ये जमलेले सगळेजण मिस्किलपणे हसू लागले. हे सगळे यांचेच नाटक चालू होते. या सर्वांनी मिळून रणवीर विरुद्ध काहीतरी मोठा कट म्हणजे स्केच रचल्यासारखं वाटत होतं. पण ह्या प्रकरणाची चौकशी तो नंतर व्यवस्थित करणारच होता. आजपर्यंत रणवीर जागीरदार कोणासमोरही झुकला नव्हता आणि पुढेही कधी झुकणार नव्हता. सध्या ह्या समस्येवर काहीतरी मार्ग शोधायलाच हवा आणि मी ते शोधणारच. बहिणीच्या हातातून स्वतःचा हात झटकून घेत तो तरातरा आपल्या रूमच्या दिशेने निघून गेला. दुसरीकडे पोलीस स्टेशनमध्ये येऊन अर्धा तास उलटून गेला होता. कोणतीही चौकशी न करता तिला फक्त शांतपणे बसवून ठेवण्यात आले होते. तिच्यासाठी पोलीस स्टेशनची पायरी चढण्याची ही काही पहिलीच वेळ नव्हती. तिथे उपस्थित असलेले इतर पोलीस कर्मचारी तिच्याकडे अत्यंत विचित्र नजरेने पाहत कुजबुजत होते. इन्स्पेक्टर सुद्धा काहीही न बोलता फक्त एका फाईलची तपासणी करत खुर्चीत बसून होते. तेवढ्यात ज्या व्यक्तीची सर्वजण अत्यंत आतुरतेने वाट पाहत होते तिने आता प्रवेश केला. ते दुसरे कोणी नसून तिचे वडील आणि शहराचे कमिशनर जयदेव होते. त्यांना पाहताच तिथल्या इन्स्पेक्टरने आदराने उभे राहून झटकन सॅल्यूट केला. वडिलांनी तिच्याकडे अत्यंत रागीट नजरेने पाहिले, पण तिने मात्र आपला चेहरा दुसरीकडे फिरवून घेतला आणि ती तशीच ताठपणे बसून राहिली. वैनिधी, काय आहे हे सगळं? आज नक्की काय पराक्रम केला आहेस तू? कमिशनर जयदेव यांनी कडक आवाजात विचारले. आज माझी काहीच चूक नव्हती पप्पा. सगळी चूक त्या बाईक चालवणाऱ्याचीच होती.
निष्काळजीपणाने बाईक चालवून त्याने एका आजीला जोरात धडक दिली. आजी खाली पडल्यामुळे त्यांचा चष्मा फुटला. मी त्याला फक्त त्या आजीला नवीन चष्मा घेऊन दे एवढंच म्हणाले. तर तो उलट मलाच मास्क दाखवून उद्धटपणे बोलू लागला. म्हणूनच मी माझ्या हातातील हेल्मेटने त्याचा डोक्यात एक सणसणीत हाणली. पास. वहिनीने दोन्ही हात बांधत अगदी बिनधास्तपणे उत्तर दिले. सर, तो मुलगा सध्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे. त्याच्या वडिलांनी इथे येऊन रीतसर कंप्लेंट देखील नोंदवली आहे. यावरूनच तुम्ही अंदाज लावा की तुमच्या मुलीने त्याला किती हळूच मारले असेल ते. तिथे उभ्या असलेल्या इन्स्पेक्टरने प्रकरणाला थोडे मीठ मसाला लावत मागून सांगितले. इन्स्पेक्टरचे ते बोलणे ऐकून वहिनी मनोमनच चरकले. बाप रे, आता मात्र माझं काही खरं नाही. घरी गेल्यावर पप्पा माझ्याकडून काय काय करून घेणार आहेत कुणास ठाऊक, असा विचार करत ती गप्प झाली. इन्स्पेक्टरचे ते चढवून सांगणे ऐकून पप्पांनी तिच्याकडे अत्यंत संतप्त नजरेने पाहिले. ती मात्र आपले कपाळ चोळत गुपचूप उभी राहिली. त्यांचे हा भयानक राग तिच्यासाठी काही नवीन नव्हता. आता ह्यावर तुझं काय म्हणणं आहे? पप्पांनी अत्यंत कडक आणि गंभीर आवाजात तिला विचारले. आता काय बोलू पप्पा, तो मुलगा हॉस्पिटलमध्ये नाही तर थेट स्मशानातच जायला हवा होता. जस्ट मिस झाला तो, एवढंच. आणि पप्पा, चूक पूर्णपणे त्याची होती. मग तुम्ही माझ्यावरच का वरडताय? वहिनीने चेहऱ्यावर खोटा राग आणि लाड आणत पप्पांकडे पाहिले. निधी, जस्ट शटअप. पप्पांचा पांढरं कपाळ आता रागाने लाल झाला होता. त्याने चूक केली होती तर तू पोलीस स्टेशनला येऊन कंप्लेंट नोंदवायला हवी होतीस. कायदा स्वतःच्या हातात घेण्याचा अधिकार तुला कोणी दिला? पप्पांच्या पारा चांगलंच चढला होता. आता ह्यापुढे जर आपण त्यांच्याशी जास्त वाद घातला तर सगळ्यांसमोर चांगलाच वरडा पडणार. हे वहिनीने ताडले. तिथे बाजूला उभा असलेला तो इन्स्पेक्टर मात्र या सगळ्या नाटकाची मनापासून मजा घेत होता. आय एम सॉरी पप्पा. तिने आपले दोन्ही कान धरून अत्यंत नम्रपणे माफी मागितली आणि ती चुपचाप उभी राहिली. कारण पप्पांसोबत जास्त वाद घातलेला तिलाही अजिबात आवडत नसायचं. कमिशनर जयदेव इन्स्पेक्टरकडे वळले आणि म्हणाले, सॉरी इन्स्पेक्टर, यापुढे तिच्याकडून अशी चूक होणार नाही याची मी काळजी घेईन. एवढं बोलून त्यांनी वहिनीला आपल्यासोबत येण्याचा डोळ्यांनीच इशारा केला आणि ते पोलीस स्टेशनच्या बाहेर पडले. वहिनी सुद्धा गुपचूप त्यांच्या पाठीमागे चालू लागले. पण पप्पांचा राग अजून शांत झाल्यासारखं दिसत नव्हता. गाडीत पप्पा ड्रायव्हिंग सीटवर बसले आणि ती त्यांच्या शेजारील सीटवर येऊन बसले. संपूर्ण वाटेत पप्पांच्या समोर सुद्धा सुस्कार सोडण्याचीही तिची हिंमत होत नव्हती. घर येईपर्यंत गाडीत फक्त आणि फक्त भयान शांतता पसरली होती. घर येताच वहिनी कसलाही आवाज न करता गुपचूप आपल्या रूमच्या दिशेने सटकायला निघाली. कारण पप्पांच्या समोर जितकी जास्त वेळ उभी राहील तितकं त्यांचा राग आणखी वाढणार होता हे तिला चांगलं ठाऊक होतं. थांब तिथे. पप्पांच्या ह्या कणकणीत आणि खडक आवाजाने तिची पावले जाग्यावरच खेळली. ते तिच्याकडे वळले आणि रागाने म्हणाले, स्वतःला समजतेस काय तू? तुला वॉर्निंग देण्याची ही काही पहिली वेळ नाहीये. आज जर तू माझी मुलगी नसतीस तर या क्षणाला जेलमध्ये गाजा आड असतीस. प्रत्येक वेळी तुला वाचवायला मी तिथे हजर असणार नाही निधी. पप्पांचं हे बोलणं ऐकून आता वहिनीला थोडा राग आला. असं मी तरी काय मोठं पाप केलंय की हे माझ्यावर एवढं वरडतायत? तिने मनोमन विचार केला. ती धडक मागे फिरली आणि पप्पांच्या समोर त्या अन्यायाविरुद्ध आवाज उठण्याचा बहाण्याने ताट उभी राहिली. अन्यायाविरुद्ध आवाज उठण्याचे संस्कार ज्यांनी दिले ते स्वतःच आज आपल्यावर असे का चिडत आहेत हे वहिनीला अजिबात समजत नव्हते. निधी, वडिलांशी बोलण्याची हीच पद्धत आहे का तुझी? आयुष्यात कधी कशाची कमतरता भासली नाही ना, म्हणूनच हा एवढं अहंकार वाढलाय तुझा. जर स्वतः कष्ट करून कमावून खाण्याची वेळ आली असती तर पैशाची आणि कष्टाची किंमत कळली असती. ह्या पोस्टपर्यंत पोचण्यासाठी मी किती संघर्ष केलाय ह्याची तुला कल्पना तरी आहे का? मी कमवलेली सगळी अब्रू आणि सन्मान तू अशी एका झटक्यात मातीत मिळवायला निघाली आहेस.
हे बोलताना पप्पांचा चेहरा रागाने आणखीनच लाल झाला होता. वडिलांकडून असा वरडा खाण्याची तिची ही काही पहिलीच वेळ नव्हती, पण आज मात्र त्यांचा बोलण्यातील शब्द तिचे जिव्हारी लागले होते. आज तिच्याने हा अपमान सहन झाला नाही. पप्पा, तुमच्या या बोलण्याचा नेमका अर्थ काय? मी अगदीच निरुपयोगी आहे का? माझ्याकडून आयुष्यात काहीच चांगलं घडणार नाही असं तुम्हाला वाटतं का? आणि काय म्हणालात तुम्ही? मी तुमचा सन्मान मातीत मिळवते? कुठेही अन्याय दिसला की तिथे खंबीरपणे उभं राहायचं, हे लहानपणापासून तुम्हीच मला शिकवलं होतं ना पप्पा. तिने अत्यंत आवेशाने आणि ओल्या डोळ्यांनी पप्पांना जॉब विचारला. फक्त मोठा मोठा गप्पा मारायला खूप छान शिकाले आहेस तू. तोंडानं बोलणं जितकं सोपं वाटतं ना, तितकंच कठीण असतं स्वतःच्या हिमतीवर पैसा कमवणं. चल, जास्त नाही, फक्त पुढच्या 2 महिन्यात मला स्वतःच्या हिमतीवर 10,000 रुपये कमवून दाखव, मग बघू. पप्पांनी तिला थेट आव्हान दिले. त्यांचे ते शब्द ऐकताच वहिनीने तिथेच उभे राहून संतापाने आपल्या मुठ्या वळल्या. पप्पा तिला थेट चॅलेंज करत होते. 2 महिन्यात साधे 10,000 रुपये कमवण्याची माझी लायकी नाही का? हे माझ्या क्षमतेचा आणि आत्मसन्मानाचा अपमान करत आहेत. मी नक्की काय करू शकते हे आता मला ह्यांना दाखवून द्यावंच लागेल. जस्ट 10,000? पप्पा, 2 महिन्यात 10,000 काय? मी तुम्हाला 2 लाख रुपये कमवून दाखवते. आणि लक्षात ठेवा, जोपर्यंत मी हे करून दाखवणार नाही तोपर्यंत मी या घरात पाऊलही ठेवणार नाही. पप्पांच्या डोळ्यात डोळे घालून अत्यंत बाणेदारपणे आपले शब्द सुनावत ती तरा तरा आपल्या रूमच्या दिशेने निघून गेली. निधी, थांब, काय वेडेपणा आहे हा तुझा? पप्पा मागून वरडतच राहिले, पण त्यांच्या आवाजाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत ती आपल्या रूममध्ये आली. कपाटातून तिने आपली ट्रॅव्हल बॅग काढली आणि रागाच्या भरात आपले कपडे त्यात भरू लागली. तेवढ्यात त्यांच्या घरची कामवाल्या मावशी हेमा रूममध्ये आली. ती फक्त नावालाच कामवाली होती, पण त्याहूनही जास्त तिने तिला अगदी सख्या आईसारखं प्रेम दिलं होतं. निधी, काय चाललंय हे सगळं? अहो साहेब, काहीतरी बोलले म्हणून असं घर सोडून जातात का कुठे? मुलींनी एवढं हट्टीपणा करणं चांगलं नाही ग बाई, हेमा मावशीने काळजी पडत म्हटलं. जेव्हा जेव्हा तिचं पप्पांसोबत भांडणं व्हायचं तेव्हा तिला समजावून सांगणारी आणि शांत करणारी ती एकच मेंबर होती. मावशी, तू ह्या विषयात मध्ये पडू नकोस. हा माझ्या आत्मसन्मानाचा आणि माझ्या क्षमतेचा प्रश्न आहे. यावेळेस मी इथे गप्पा बसणारच नाही, असं म्हणत तिने एका क्षणाचाही विचार न करता आपली बॅग उचलली आणि ती रूमच्या बाहेर पडली. निधी, माझं ऐक तरी ग जरा. हेमा मावशी तिला थांबवण्याचं आटोकाट प्रयत्न करत तिच्या मागे मागे धावले. तिकडे हॉलमध्ये पप्पा मात्र दोन्ही हात छातीवर मानून अत्यंत गंभीर आणि रागीट चेहऱ्याने उभे होते. मालक, तुम्ही तरी काहीतरी सांगा ना तिला, बघा कशी चालली आहे ती. हेमा मावशीने हताश होऊन पप्पांकडे पाहत साकडे घातले. बघू दे तिला, किती हट्टीपणा करते ते, पप्पा कठोर आवाजात म्हणाले. राहू दे हेमा मावशी, तिच्या खिशातील पैसे संपले की तिचा हा सगळा नखरा आपोआप बंद होईल. शेवटी फिरून फिरून तिला ह्याच घरात परत यावं लागणार आहे. पप्पांचे हे शब्द ऐकून तिचा राग आणखीनच चणावर झाला. हो, नक्कीच येईन मी परत, पण हे चॅलेंज जिंकल्यानंतरचा. हेमा मावशी, तू माझी वाट पाहत राहा. आणि हां, या म्हाताऱ्या माणसाला जरा समजाव, वयोमानानुसार त्यांची स्मरणशक्ती थोडी कमी झाली आहे. रात्रीच्या वेळी त्यांची शुगर टॅबलेट्स द्यायला विसरू नका म्हणून सांग त्यांना. पप्पांकडे एक थिरकस आणि रागीट कटाक्ष टाकत ती घराबाहेर पडली. बघितलं सेमा, किती माज आहे हिच्या अंगी? पप्पांच्या हातून आलेला वरडण्याचा आवाज बाहेर पडताना तिच्या कानावर पडला. ते ऐकून तिच्या चेहऱ्यावर नकळत एक लहान असं हसू उमटलं. रस्त्यावरील गुंडांना आपल्या एका नजरेने थरथर कापायला लावणारे आपले पप्पा त्यांच्यासमोर ती किती बिनधास्तपणे वागत होते. त्यांच्या ह्या रागातही तिच्याबद्दलची अफाट माया लपलेली होती आणि तिच्या ह्या रोषण्यातही पप्पांबद्दलचं प्रेम होतं. काही वेळ जाऊ दे, ते स्वतःच फोन करून मला मनवतील ह्याची तिला खात्री होती,
पण ह्यावेळी ती सहज झुकणारी नव्हती. पप्पांना थेट आव्हान देऊन घर तर सोडलं, पण आता पुढे काय करायचं हाच मोठा विचार तिचा मनात चक्रावून टाकत होता. तिकडे रणवीर जागीरदारच्या घरात रोजच्या सवयीप्रमाणे तो आपली मॉर्निंग जॉगिंग संपवून जेव्हा घरी परतला तेव्हा हॉलमध्ये आधीच एक नवीन नाटक सुरू झालं होतं. घरातले सगळेजण खूप आनंदात हॉलमध्ये एकत्र बसून गप्पा मारत होते आणि मुख्य म्हणजे त्या गप्पा त्याच्याच लग्नाबद्दल चालल्या होत्या. ते सर्वजण रणवीरसाठी मुलगी शोधत होते, म्हणजेच त्याला संकटाच्या काळीत ढकलण्याची जय्यात तयारी घरात सुरू झाली होती. हे सगळं पाहून रणवीरने आपल्या कमरेवर हात ठेवला आणि हताश होऊन एक मोठं सुस्कार सोडला. हे बघ लता, ही मुलगी आपल्या रणवीरसाठी एकदम परफेक्ट मॅच होईल ना गो. त्याची मोठी काकू पुष्पाहीने एक मुलीचा फोटो आईचा समोर धरत विचारलं. अरे, हिचं नाक जरा वाकडं आहे ग अक्का. मुलगी दिसायला पारशी काही सुलक्षणी वाटत नाहीये, असं म्हणत आईने दुसरा एक फोटो आपल्या हातात घेतला आणि त्यावर आपली नापसंती दर्शवली. तुमच्या लाडक्या मुलाचं नाक तरी कुठे सरळ आहे? त्याचं नाक सुद्धा एखाद्या वाकड्या काकडीसारखं आहे. मध्येच येऊन कोचकपणे बोलण्याशिवाय हिचं खाल्लेलं अन्न पचणारच नाही बहुधा. ही दुसरी कोणी नसून ती लहान लहान डोळ्यांची पिल्लू राक्षस त्यांची बहीण साहित्य होती. माझ्या नातवाच्या नाकावर बोलतेस वय? आधी स्वतः जाऊन आरशात तुझं स्वतःचं नाक बघून येत जा. कोणता मुलगा येईल ग तुला स्वतःच्या गळ्यात बांधून घ्यायला? आजोबा मध्येच गालातल्या गालात हसत म्हणाले. आजोबांचे हे कडक शब्द ऐकून साहित्याचा चेहरा एकदम रागाने लालबुंद झाला. मुळातच ती एक लहान राक्षस होती आणि त्यात तिला एकदा का राग आला की मग विचारायलाच नको. हो का? मी जर लग्नाला तयार झाले ना तर माझ्यासाठी मुलांची रांग लागेल, समजलं? पण त्या वेळेपर्यंत तुम्ही जिवंत राहणार की नाही कुणास ठाऊक. तिनेही तितकाच तिखट शब्दात आजोबांना सुनावले. नातवाचं लग्न डोळे भरून पाहायचं भाग्य माझ्या नशिबात आहे की नाही तेवढं देव जाणे. अरे रणवीर, या म्हाताऱ्याला लवकर लग्न करून दाखव एकदाच, आजोबा स्वतःचेच पुटपुटले. पटाक्यासारखी तडपडणारी साहित्या अजून काही बोलणार तेवढ्यात आईने तिच्या डोक्यावर एक हलकीशी टपली मारली. इतक्यात रणवीरने हॉलमध्ये प्रवेश केला. त्याने आपले दोन्ही हात छातीवर बांधले आणि तिथे जमलेल्या सर्वांकडे जणू नजरेनेच जाळून भस्म करावे अशा खडक आणि रागीट आवेशाने पाहिले. अरे रणवीर, कधी आलास बाळा? हे बघ, आम्ही तुझ्यासाठी किती सुंदर मुलींचे फोटो सिलेक्ट करून ठेवले आहेत. तुला त्यातली कोणती मुलगी आवडते तेवढं सांग बरं. आईने उत्साहाने पुढे येत तो फोटो त्याच्या हातात कोंबण्याचा प्रयत्न केला. रणवीरने तिच्या हातातील ते फोटो पुन्हा तिच्याच हातात परत कोंबले आणि खडक आवाजात म्हणाला. आई, मी तुला किती वेळा सांगू, मला लग्न करायचं नाहीये म्हणजे नाहीच करायचं. तुम्ही लोकांनी कितीही डोकं आपटलं तरी माझा निर्णय बदलणार नाही, समजलं? त्याचा तो आक्रमक अवतार पाहून हॉलमधील सर्वांनी एकमेकांकडे हताश नजरेने पाहिले. एवढं सगळं महाभारत घडल्यानंतरही रणवीर आपला निर्णय बदलेल असं कदाचित त्यांना वाटलं असावं. पण रणवीरच्या मते त्याच्या आयुष्याचं राजा तो स्वतःच होता. त्याला आपल्या आयुष्यात कोणत्याही अर्धांगिनीची गरज नव्हती आणि त्याला कंट्रोल करायचा अधिकार तो ह्या जगात कुणालाही देणार नव्हता. अरे रणवीर, असं काय करतोस? इतक्या सहज तू सगळी मालमत्ता सोडून द्यायला तयार झालास तर थांब, मी आत्ताच्या आता सुरेंद्र दादांना फोन करून सगळं सांगून टाकते. आई त्याला आणखी डिवचत म्हणाले. ओ गॉड, मला त्रास देण्यासाठी या लोकांना कसं कोण जाणे आयत खोलीत मिळालं आहे. रणवीर मनोमन चरकडला. त्याला ती अफाट मालमत्ताही सोडायची नव्हती आणि लग्न करण्याची तर त्याची अजिबात इच्छा नव्हती. हे देवा, काही कोंडी करून ठेवली आहेस माझी. कोणी सांगितलं मी मालमत्ता सोडतोय म्हणून? ती मालमत्ता मलाच मिळणार, पण तरीही मी लग्न करणार नाही बास, रणवीर तावातावाने म्हणाला. अरे पण ते कसं काय शक्य आहे? मोठी काकू पुष्पाहीने पुढे येत आश्चर्याने विचारले. सगळे शक्य आहे. मी त्यावर काहीतरी मार्ग नक्की शोधून काढेन.
पण ह्यापुढे माझ्यासमोर लग्नाचा विषय काढू नका, हा माझा शेवटचा शब्द आहे. असं म्हणून रणवीर तिथून थराथरा निघून आपल्या रूममध्ये निघून गेला. डोकेपुरते बडकलेला अवस्थेत तो खोलीत येऊन अस्वस्थपणे एरझऱ्या घालू लागला. शेवटी करायचं तरी काय? या मोठ्या समस्येतून बाहेर पडायचं कसं? तेवढ्यात त्याला एक नावाची आठवण झाली. विक्रम. हो, विक्रम, त्याचा जिगरी दोस्त. तोच्या संकटातून बाहेर पाडण्यासाठी काहीतरी भन्नाट आयडिया देऊ शकेल. विक्रमला कॉलेजच्या दिवसात जेव्हा जेव्हा ही गँग एखादी मस्ती करून रंगेहात पकडली जायची, तेव्हा विक्रम आपल्या अफाट बुद्धीच्या जोरावर त्यांना अगदी हुशारीने वाचवायचा. तो प्रचंड चतुर होता. रणवीरला खात्री होती की ह्या लग्नाच्या समस्येवरही विक्रमकडे नक्कीच एखाद्या जालीम तोडगा असेल. त्याने क्षणाचाही विलंब न करता लगेच विक्रमला कॉल लावला. काय रे रणवीर, आज अचानक गल्ली चुकून माझी आठवण कशी काढलीस? म्हणूनच की काय, आज आमच्याकडे खूप सोसाटचा वारा सुटलाय आणि पाऊसही येण्याची चिन्ह दिसत आहेत. फोन उचलल्या उचलल्या विक्रमने आपल्या नेहमीचाच रंगेबिरंगी अंदाजात बोलायला सुरुवात केली. हां, मग तो सोसाटचा वारा अजून तुला उडवून का घेऊन गेला नाही? रणवीरने त्याला तितकंच उपरोधिक उत्तर दिलं. हे बघ, एवढ्या दिवसांनी फोन केलास तरी तुझ्या तोंडातून कधी एखादा चांगला शब्द बाहेर पडेल तर शपथ. विक्रम पलीकडून हसत म्हणाला. अरे दोस्ता, इथे माझं जीव गुदमरून मरायची वेळ आली आणि अशा वेळी मी तुझ्याशी काय गोड गोड गप्पा मारू? रणवीरने पुन्हा वैतागून चिडत म्हटले. कालपासूनच त्याचे डोके पूर्णपणे भडकले होते. या लग्न आणि इस्टेटचं कचाट्यात सापडून त्याची अगदी पूर्ती कोंडी झाली होती. अरे नक्की काय झाले तरी काय? एवढं काय आसानी संकट कोसळलंय तुझ्यावर? विक्रमने काळजीचं स्वरात विचारले. मी तुला सगळं सविस्तरपणे सांगतो. उद्या आपण हॉटेल अजंतामध्ये भेटू, तिथेच बोलू. असं म्हणून रणवीरने जास्त न बोलता थेट कॉल कट केला. या भयानक संकटातून एकदाची सुटका झाली म्हणजे मिळवली, एवढंच विचार त्याच्या डोक्यात चक्रावून टाकत होता. त्याने घड्याळाकडे पाहिले तेव्हा त्याचं लक्षात आले की ऑफिसला जाण्यासाठी आधीच खूप उशीर झाला आहे. त्याने आपला फोन बेडवर फेकला आणि तो घाईघाईने फ्रेश होण्यासाठी बाथरूमच्या दिशेने निघाला. दुसरीकडे पप्पांना थेट आव्हान देऊन वहिनीने घर तर सोडलं, पण आता पुढे काय करायचं? डोक्यात विचारचं चक्र फिरू लागल्यावर तिने रस्त्यावर उभं राहून लगेच सूरजला कॉल लावला. सूरज हा तिचा अत्यंत जवळचा मित्र होता. तिच्या प्रत्येक वेडेपणात आणि गोंधळात तो नेहमीच भागीदार असायचा. आज जेव्हा तिचं त्या बाईक सवारासोबत भांडण झालं तेव्हा तो तिच्यासोबतच होता, पण तिने त्या मुलावर हात उचलल्या उचलल्या हा पट्ट्या तिला तिथेच सोडून पळून गेला होता. खूप वेळ रिंग वाजल्यानंतर शेवटी सूरजने फोन उचलला. वहिनी, तू अजून जिवंत आहेस वय? अगं, तू त्या बाईकवाल्याला ज्या प्रकारे मारलंस ना, ते पाहून मला वाटलं की आज तुझे पप्पा तुझी चांगलीच गती करणार. फोन उचलल्या उचलल्या सूरजने त्याच्या नेहमीच्याच अंदाजात टोमणा मारायला सुरुवात केली. सूरजचे ते शब्द ऐकून तिने हताश होऊन आपल्या कपाळावर हात मारून घेतला. जर पुढच्याच वेळी मला वहिनी किंवा विस्की असं काही म्हणालास ना, तर थेट करेन तुझा. मला नीट वहिनिधी म्हण, नाहीतर शॉर्टमध्ये निधी म्हण, समजलं? ती वैतागून फोनवरच त्याच्यावर जोरात वरडली. त्याने तिला अशा विचित्र नावांनी चिडवणे आणि तिने प्रत्येक वेळी त्याला असे वरडणे हे त्यांच्यात अगदी नेहमीचेच होते. बर बाबा, सोडते विषय. काय पण तू आता सांग, नेमकं काय काम काढलंस? सूरजने थोडे मावळ होत विचारले. या वर्षीचं शौर्य पुरस्कार तुलाच मिळायला हवं रे खरं तर. महाबॅड्या कुठला? संकटाच्या वेळी मित्राला एकटं सोडून पळ काढणारा तू अखेरचं नामर्दाचा नमुना आहेस. तुझ्यावर. ती न थांबता एका सुस्कारात त्याला शिव्यांची लाकोली वाहरू लागली. सॉरी ग वहिनीदी, तू त्याला ज्या ताकदीने आणि जोशाने मारत होतीस ना, ते बघून मला वाटलं की तो जागच्या जागीच स्पॉट डेड होणार. मला इतकी भीती वाटली होती की
काय सांगू तुला? सूरज फोनवर स्वतःची बाजू मांडत गायवाया करू लागला. जाऊ दे, जे झालं ते झालं. आता मला तुझ्याकडून एक महत्त्वाची हेल्प हवी आहे. मी तुला एक लोकेशन मेसेज करते, तू आत्ताच्या आत्ता तिथे पोहोच. तिने त्याला थेट हुकूम सोडला. अरे देवा, आता अजून नवीन काय कटकट करून ठेवली आहेस? कुणास ठाऊक? सूरज कपाळावर हात मारून घेत मनोमन पुटपुटला. काय नवीन लाचाड मागे लावून घेतलंयस की काय? सूरजने कमालीचं भीतीने विचारले. अरे तसं काही नाहीये. जास्त चोंबडेपणा न करता तोंड बंद ठेव आणि गुपचूप निघून ये. पुढच्या 15 मिनिटात तू मला इथे हजर पाहिजे, समजलं? असं म्हणत तिने समोरच्याला काही बोलण्याची संधी न देता थेट कॉल कट केला. सध्याच्या परिस्थितीत मदत करण्यासाठी तिला सूरजशिवाय दुसरा कोणताही पर्याय दिसत नव्हता. ते दोघे बालपणापासूनचे जिगरी दोस्त होते आणि तो तिच्या स्वभावाला खूप चांगल्या प्रकारे ओळखून होता. फोन खिशात ठेवून ती दोन्ही हात बांधून रस्त्यावर त्याची वाट पाहत उभी राहिली होती. तेवढ्यात तिला दुरून कुठेतरी मोठं आरडाओरडा आणि गोंधळ सुरू असल्याचा भास झाला. तो वाढणारा आवाज ऐकून ती कुतूहलापोटी त्या आवाजाच्या दिशेने चालू लागली आणि काही वेळातच तिथे पोचली. तुम्ही काय बोलताय साहेब? गेल्या कित्येक वर्षांपासून आम्ही ह्याच जागी आमचं आयुष्य काढतोय. आता अचानक एका झटक्यात येऊन घर खाली करा म्हणताय? तर मी आमच्या लहान मुलांना घेऊन ह्या भर उन्हात कुठे जाणार? आमच्यासारख्या गरिबांना असे का चळताय तुम्ही? एक गरीब महिला डोळ्यात अश्रू आणून तिथल्या माणसासमोर गायवाया करत होती. त्याला आम्ही तरी काय करणार मावशी? तुम्ही स्वतःच ही जागा आमच्या स्वाधीन केली आहे ना? ती अधिकृत कागदपत्रे सुद्धा ही बघा आमच्याकडेच आहेत. आम्ही तुम्हाला फक्त 1 आठवड्याची मुदत देतोय. तेवढ्यात गुपचूप हे घर खाली करा, समजलं? तिथल्या एका माणसाने त्या गरीब महिलेवर डोके वटारून जोरात डापरले. आम्ही कधी दिली तुम्हाला आमची जागा साहेब? गरिबांसाठी सरकारने नवीन योजना आणली आहे. तुमच्या मंजुरीने आम्ही तुमच्या घरासमोर रस्त्यावर दिवे लावून देऊ, रस्ता नीट करून देऊ असं सांगून आमच्याकडून अंगठ्याचे टसे घेणारे तुमच्याच कंपनीचे लोक होते ना? तुमच्यावर. गरिबांच्या पोटावर पाय मारताना तुम्हाला काहीच कसं वाटत नाही? तुमचं देव कधीच चांगलं करणार नाही. ती हताश झालेली गरीब महिला रडत रडत त्या क्रूर माणसांना मनापासून शाप देऊ लागली. तिथे नक्की काय प्रकार चालला आहे हे आता वहिनीला स्पष्टपणे समजले होते. फसवणूक करून, खोटं बोलून त्या निष्पाप लोकांच्या जमिनी हडप केल्या जात होत्या. हे क्रूर शिकारी गरिबांना बेघर करायला निघाले होते. तिने आजूबाजूला तर नजर फिरवून पाहिले तर त्या परिसरात लोकांची ये जा खूपच कमी होती. तिथे फक्त 4-5 गरिबांची घरे होती. ती जागा एखादी मोठी कंपनी, हॉस्पिटल किंवा भव्य इमारत उभी करण्यासाठी अगदी मोक्याची आणि योग्य होती. या नराधमांना मी असं सहज सोडणार नाही. यांना आज चांगलीच अद्दल घडवावी लागेल. वैनिधी मनातल्या मनात स्वतःचीच पुटपुटली. तिने संतापाने आपल्या मुठी आवळल्या आणि ती त्या लोकांच्या दिशेने धावून जाणार तेवढ्यात मागून कोणीतरी तिचा हात घट्ट धरला. तिने झटकन मागे वळून पाहिले. तो सूरज होता. अरे सोड माझा हात, ती रागाने उत्कारली. तिचा तो रौद्र अवतार पाहून सूरज पूर्णपणे घाबरला. काय ग वैनिधी, नक्की काय झालंय? तू कुणावर एवढी चिडली आहेस? आणि आधी हे सांग, तू चाललीयस कुठे? ते बघ तिथे गिधाडासारखे गरिबांचे रक्त शोषून जगणारे ते नराधम आज त्यांचं डोक्याची कवटीच डिली करते की नाही बघ तू. ती त्या लोकांकडे बोट दाखवत अत्यंत आवेशाने म्हणाली. अरे देवा, महामाता शांत हो जरा. तू एक मुलगी आहेस, ह्याचं तरी भान ठेव. आधीच पोलीस स्टेशनमध्ये एक मोठा राडा करून आली आहेस. आता अजून नवीन काय लाचाड मार्गे लावून घ्यायचं काय तुला? चल गुपचूप माझ्यासोबत, निघ इथून. सूरज अक्षरशः गायवाया करत तिचा हात ओढू लागला. सूरजने तिला जबरदस्तीने पकडून तिथून लांब ओढत आणले. त्यामुळे त्या लोकांवर असलेला तिचा सगळा राग आता थेट सूरजवर उलटला. अरे सूरज, तू नेहमी असा बॅडासारखं का वागतोस? माझा मित्र होण्याची लायकी सुद्धा नाहीये तुझी. तिने रागाने डोळे लाल करत
त्याला चांगले सुनावले. हे बघ निधी, तुझा उद्देश जरी बरोबर असला तरी प्रत्येक वेळी असं राग दाखवणे योग्य नाही. ते लोक कोण आहेत, काय आहेत, आपल्याला काय माहिती. उगाच नसती आपत ओढवून घेतली आणि पुढे जाऊन आपल्याला काही त्रास झाला तर काय करायचे. आपल्याला संबंध नसलेल्या विषयात अशी उगीच टांग अडवणे शहाणपणाचे लक्षण नाही. सूरजने तिला समजवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला, पण तिने चिडून आपला चेहरा दुसरीकडे फिरवला. बरं ठीक आहे, सोड तो विषय. पण तू मला इथे नक्की कशासाठी बोलवलायस? आणि ही पाठीवर मोठी बॅग वगैरे घेऊन थेट रस्त्यावर का उभी आहेस? हो, म्हणजे कमिशनर अंकलनी तुला खरंच घरातून हाकलून दिले तर? मला आधीच संशय आला होता. अखेर रस्त्यावर आलीस ना तू? सूरज तिची अवस्था पाहून घालातल्या घालात हसत थट्टा करू लागला. सेटअप सूरज, त्यांनी मला घराबाहेर काढलेले नाही. मी स्वतःहून घर सोडून आले आहे. त्यांनी मला आव्हान दिले आहे की पुढच्या 2 महिन्यात मला स्वतःच्या हिमतीवर 10,000 रुपये कमवून दाखव. असं चॅलेंज पप्पांनी मला दिलंय. नक्की काय समजतात ते स्वतःला आणि मला? तिने दातावर दात काढत संतापाने सांगितले. तिचे ते शब्द ऐकून सूरजने आपले पोट धरले आणि तो रस्त्यावरच जोर जोरात हसू लागला. ए भिकारड्या, काय झालं? असं काय दात काढून हसतोयस? तिने डापरत विचारले. नाही ग, म्हणजे विचार कर, तू आणि स्वतःच्या हिमतीवर 10,000 रुपये कमवणार? ज्या मुलीला फक्त तिच्या पप्पांचे क्रेडिट कार्ड घासून ते रिकाम कसं करायचं एवढंच माहिती आहे, ती आता नोकरी करणार? ओ गॉड, काय हा विनोद? सूरजच्या हसण्याचा आवाज आता आणखीनच वाढला होता. त्याचे ते टोमणे ऐकून आता वहिनी दिला आपला राग आवरणे अजिबात शक्य नव्हते. सूरज, बास कर आता. खूप झाला तुझा हा गाणेरड्या विनोद आणि हसणं. तू सुद्धा मनातल्या मनात हेच ठरवून मोकळा झालास ना की मी कामाच्या लायकीची नाहीये म्हणून? थांब, आता मी तुम्हा सगळ्यांना दाखवून देते की मी नक्की काय करू शकते ते. तिने त्याच्याकडे एक अत्यंत तीक्ष्ण आणि झळझळीत कटाक्ष टाकला. तिचा तो भडकलेला अवतार पाहून सूरजने जबरदस्तीने आपले हसू दाबले आणि तो गंभीर होत म्हणाला. बर बाबा, ठीक आहे, शांत हो. आता सांग, या सगळ्यात मी नक्की काय करू? मी काय करायला हवंय? ओ, तर असं आहे होय? सूरज थोडा गंभीर होत म्हणाला. चल, तू आता काय करणार आहेस ते तूच तू बघ. पण तुर्तास आमच्या एक गेस्ट हाऊस आहे, तिथे चल. काही दिवस तू तिथे आरामात राहू शकतेस. असे म्हणत सूरजने आपली बाईक सुरू केली. वहिनीने कसलाही आडेवेडे न घेता गुपचूप त्याच्या पाठीमागे सीटवर बसली. सूरज तिला त्याच्या त्या गेस्ट हाऊसवर घेऊन आला. तिथे तिला सोडून आणि राहण्याची सगळी व्यवस्था करून तो आपल्या घरी निघून गेला. ती जागा कमालीची शांत आणि नितांत सुंदर होती. तिथल्या आजूबाजूचे आल्हाददायक वातावरण वहिनीला पहिल्यांदाच नजरेत खूप आवडले. गेस्ट हाऊसला मागूनच एक हिरवेगार सुंदर गार्डन होते आणि अंगणात असलेला एक छोटासा कारंजा मनाला प्रचंड शांतता आणि आनंद देत होता. सूरजचे घरचे सुद्धा खूप श्रीमंत आणि प्रतिष्ठित होते. त्यांचे वडील शहरातले एक नावाजलेले प्रसिद्ध वकील होते. प्रवासाचा आणि भांडणाच्या धावपळीमुळे तिला खूप थकवा जाणवत होता. अंगातील मरगळ दूर व्हावी आणि शरीर हलके व्हावे म्हणून तिने छान गरम पाण्याने आंघोळ केले. त्यानंतर एक मऊ आणि आरामदायी नाईट रोब अंगावर चढवून ती रूममधील मोठ्या आरशासमोर येऊन उभी राहिली. अशा स्वतःचे रूप निहाळताना तिला अचानक जाणीव झाली की रागाच्या भरात घर सोडून आलेली ती एक साधी मुलगी आहे. ओल्या केसातून टपकणारे पाण्याचे थेंब एका टॉवेलने पुसत तिने आरशाकडे पाहिले. दुसरीकडे रणवीर जहागीरदार आपल्या हॉटेलचं टेबलवर बसून भूतकाळातील एका प्रसंगाची आठवण काढत आहे. जेवणा खाण्याच्या बाबतीतली अशी बेशिस्त रणवीरला अजिबात आवडत नसायची. साई, आधी खाली सांडलेला तो जाम स्वच्छ कर आणि मगच पुढचा नाश्ता कर, त्याने तिच्याकडे पाहत कडक आवाजात हुकूम दिला. ए जा रे जा, मला खूप भूक लागलीये. मी आधी नाश्ता करणार आणि मग नंतर काय ते क्लीन करणार. ती लहान मुलासारखं हट्ट करत त्याच्यावरच ओरडली. तिचा तो हट्टीपणा पाहून रणवीरचा पारा चढला.
तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का? आधी तो पसारा क्लीन कर म्हटलं ना. रणवीरने आपले डोळे मोठे करत तिच्यावर जोरात डापारले. त्याचा तो भयानक अवतार पाहून साहित्या जागीच दचकली. रणवीरच्या त्या रागासमोर घरात साधी कोणाची उसासे सोडण्याचीही हिंमत होत नसे. साहित्याचे डोळे लगेच पाण्याने भरून आले. तिने एकही शब्द न बोलता मुकाट्याने खाली सांडलेला तो जाम स्वच्छ केला. ती रडू लागलेली पाहून रणवीर कसलाही आवाज न करता तिथून निघून गेला. सकाळी सकाळीच तिच्यावर एवढा वरडल्यामुळे रणवीरला मनोमन थोडे वाईट वाटत होते. पण चूक तिचीच होती. तिला नेहमी रणवीरला न आवडणाऱ्या गोष्टी करण्याची जणू सवयच झाली होती. जाऊ दे, संध्याकाळी घरी परत जाताना तिच्यासाठी एखादी दुसरी चॉकलेट घेऊन जाईन, म्हणजे तिचा राग शांत होईल, असा विचार करत तो बाणावर आला. मुली दिसायला सुंदर असतात खऱ्या. रणवीर, डोकं फिरलंय का तुझं? काय विचार करतोयस? स्वतःच्याच मनानं त्याला असं टोकल्यावर तो बाणावर आला आणि अचानक समोर उभ्या असलेल्या वेटरला म्हणाला, एक ओरिओ शेक घेऊन ये. घरून आधीच पोटभर नाश्ता करून आल्यामुळे त्याला फारशी भूक नव्हती. पण विक्रम येईपर्यंत त्याला हॉटेलमध्ये वेळ तर घालवायला हवा होता. त्याचं ऑर्डरवर होकारार्थी मान डोलवून ती वेटर तिथून निघून गेली. काही मिनिटातच ती त्याचं ओरिओ शेक घेऊन परतली आणि तिने तो ग्लास त्याच्या समोरील टेबलवर ठेवला. रणवीरने तो ग्लास हातात घेतला. तो तृप्तीने त्याचं पहिला घोट घेणार इतक्यात त्याची नजर त्या काचेच्या ग्लासचं आत गेली आणि ग्लासचं आत तरंगत असलेला तो एक लांब सडक केस पाहून त्याचे डोळे रागाने विस्फरले. दुसरीकडे सकाळी सकाळी वैनिधी लवकर उठून एकदम तयार झाली आणि सूरजची वाट पाहत बसली. सूरजने तिच्यासाठी कुठेतरी एक नोकरी शोधून ठेवली होती. आता ती नक्की कसली नोकरी आहे काय माहीत. सगळं नशिबाचा खेळ. जे समोर येईल ते काम आता तिला आपल्या चॅलेंजसाठी करावंच लागणार होतं. सूरजने दिलेल्या वेळेवर तो तिथे अगदी बरोबर हजर झाला. क्या वहिनी, रात्री झोप व्यवस्थित आली ना? सोफ्यावर पोशारकी मारत बसलेला निधीच्या जवळ येत सूरजने मिश्किलपणे विचारलं. तुझ्या आजीचं डोकं? इथे खायला काहीच नाहीये. स्वयंपाक करायला साधं रेशन किंवा सामान सुद्धा नाहीये. उपाशी पोटी कुणाला झोप कशी येणार? तिने तोंड फुगवत आणि ओठ वेडे वाकडे करत त्याच्याकडे एक अत्यंत जळजळीत कटाक्ष टाकला. अगं जगन्माता, हे गेस्ट हाऊस आहे. इथे काय तुला पूर्ण संसार ताटून बसायचा का? कालच जर तू मला थोडी आठवण करून दिली असतीस तर मी आधीच काहीतरी खाण्याची व्यवस्था केली असती ना. आता माझ्यावर अशी उगीच कोळसून काय फायदा? सूरज आपली बाजू मांडत म्हणाला. तिने सोफ्यावरील एक पिलू उचलली आणि ती जोरात त्याच्या अंगावर फेकली. तू स्वतः मात्र तिथे घरी मस्त ताव मारून घोरत पडला असशील, पण तुला तुझ्या ह्या मैत्रिणीची अजिबात काळजी नाहीये. तू तुझ्यावर जा इथून. अरे पण तू एवढी का चिडतेस यार? मला ठाऊक होतं तू असंच काहीतरी बोलणार आहेस, म्हणूनच आज आईने घरी मस्त गरम गरम इडली बनवलं होतं. मी ते तुझ्यासाठी घेऊन आलो. हे घे का, असं म्हणत सूरजने टिफिनचा बॉक्स त्याच्यासमोर धरला. सूरजची आई म्हणजेच वत्सला आंटी वहिनीवर त्यांचं अगदी पोटच्या मुलीसारखं आतोनात प्रेम होतं. जेव्हा जेव्हा ती त्यांच्या घरी जायची तेव्हा त्या तिच्यावर मायाचा वर्षाव करायच्या. वहिनीलाही सध्या प्रचंड भूक लागली होती. तिने लगेच तो बॉक्स उघडला आणि ती आवडीने इडली खाऊ लागले. तेवढ्यात सूरजचा फोन अचानक वाजू लागला. त्याने खिशातून मोबाईल काढला आणि स्क्रीनवर पाहताच त्याचा चेहरा थोडा बदलला. तो निधीकडे पाहू लागला. काय झालं रे? तिने नाश्ता करता करताच आपली बोवाई उंचावून त्याला विचारलं. सूरजने आपल्या मोबाईलची स्क्रीन तिच्या दिशेने फिरवली. स्क्रीनवर अंकल असं नाव चमकत होतं. हो, तर माझ्याबद्दल चौकशी करण्यासाठी पप्पांनी ह्याला फोन केलाय होय? स्वतः थेट मला फोन करायला त्यांचं स्वाभिमान अडवा येत असेल बहुधा. वडिलांचे नाव स्क्रीनवर पाहताच वैनिधीने ताठपणा दाखवत आपले तोंड दुसरीकडे फिरवले. हॅलो, बोला अंकल. सूरजने कॉल रिसीव्ह करत अत्यंत आदराने म्हटले. कुठे आहेस रे सूरज? आणि कुठे आहे ती तुझी वाचळ मैत्रीण?
पलीकडून कमिशनर जयदेव यांनी खडक आवाजात विचारले. त्यांचं त्या प्रश्नावर सूरजने पुन्हा एकदा वहिनीदीकडे पाहिले. वहिनीदीने मात्र डोळे मोठे करून, जर काही बोललास तर थेट जीवेच मारेन असा आविर्भावात नजरेनंच त्याला दम दिला. निधिका, मला काहीच माहीत नाही अंकल. मी तर माझ्या स्वतःच्या घरी आहे. सूरजने भीतीने तरतरत खोटं बोलून वेळ मारून गेली. चोराचे भाऊ पक्के सोबती. बरोबर आहात तुम्ही दोघं. ती तुझ्यासोबतच आहे हे मला चांगलं ठाऊक आहे. तिचे वडील पोलीस कमिशनर आहेत हे ती पूर्णपणे विसरली आहे असं वाटतंय. तिला गुपचूप तोंड बंद ठेवून घरी यायला सांग. तिची स्वतःच्या हिमतीवर पैसे कमवण्याची लायकी काय आहे ते मला चांगलं ठाऊक आहे. त्यांनी फोनवर पुढे बोलत होते. आहा, सगळं माहीत असूनही मुद्दाम विचारतात. यांना कशाची कमी पडली आहे म्हणा. वहिनीदी मनातल्या मना स्वतःचीच पुटपुटली. मला तुझी काळजी वाटते. तुझ्याशिवाय करमत नाहीये. गुपचूप घरी परत ये असं ते शब्दात सांगायला यांचा स्वाभिमानाला किती त्रास होतोय बघा. तिने जास्त विचार न करता झटकन सूरजच्या हातातील फोन स्वतःकडे वळून घेतला. पप्पा येणार नाही म्हणजे नाहीच येणार. मी घरी परत येणार नाहीये. आणि हो, जर तुम्हाला घरात एकटं वाटून कंटाळा आला असेल तर त्या दिवशी म्हणालात ना तशी एखादी दुसरी बायको करून घ्या आणि सुखाने संसार करा. मी तुम्हाला अजिबात अडवणार नाही. तिने फोनवर पप्पांना आपले शब्द तिखटपणे सुनावले. ते ऐकून सूरजने तोंडात हात घातला आणि तो घालातल्या घालात हसू लागला. तिने संतापाने त्याच्या हातावर एक सणसणीत चिमटा काढला. ते काय करायचं ते मला तुझ्याकडून शिकण्याची गरज नाहीये. घेऊन येईन मी तुझ्यासाठी नवीन आई. मग बघा कशी तुझी वाचा जीभ जागच्या जागी खिळवून ठेवते ते. बर, तुला काय पैशाचे डोंगर उभे करायचे ते कर. सगळं माझं नशीब दुसरं काय. असं म्हणत पप्पांनी रागाच्या भरात पलीकडून थेट कॉल कट केला. इकडे सूरजचं हसणं मात्र काही केल्या थांबत नव्हतं. थोड्या वेळाने तो, हे बघ निधी, तू इथे एक वेटर गर्ल म्हणून कामाला लागलीयस. तू पोलीस कमिशनरची मुलगी आहेस हे इथे कुणालाही माहीत नाहीये. हे नीट लक्षात ठेव. उगाच तिथे कुणाशी वाद घालत बसू नकोस. तुझा हा आवाजवी राग काही दिवस तरी नियंत्रणात ठेव. आता तू दुसऱ्यांचं हाताखाली काम करतेस याचा बाण असू दे. सूरजने तिला हॉटेलमध्ये आणल्यावर तिथेच थांबून एक मोठं प्रवचन दिलं. तिने न बोलता फक्त होकारार्थी मान डोलावली. तो तिला हॉटेलच्या आत घेऊन गेला आणि तिथल्या मॅनेजर व इतर कर्मचाऱ्यांशी तिची ओळख करून दिली. तिचा स्वभाव मनमिळावू असल्यामुळे ती खूप लवकर तिथल्या लोकांमध्ये रुळली. पण आयुष्यात पहिल्यांदाच ती असं काहीतरी काम करत होती. मनात थोडी धाकधूक होतीच, पण स्वतःहून ओढवून घेतलेली ही परिस्थिती होती. त्यामुळे आता जे होईल ते सोसण्याशिवाय तिच्याकडे दुसरा कोणताही पर्याय नव्हता. ती तिथल्या ड्रेसिंग रूममध्ये आली. त्याने दिलेल्या हॉटेलचा तो युनिफॉर्म तिने अंगावर चढवला आणि आरशात स्वतःला एकदा निहाळले. निधी, तू कोणत्याही ड्रेस परिधान केलास ना तरी कमालीची क्यूट दिसतेस बरं का. आरशात स्वतःचे रूप पाहत तिने स्वतःचीच कौतुकाने पाठ तापटून घेतली. ए देवा, आज कामाचा पहिलाच दिवस आहे. माझ्याकडून कोणतीही गडबड किंवा गोंधळ होऊ देऊ नकोस रे बाबा, अशी मनोमन प्रार्थना करत तिने स्वतःला मानसिकदृष्ट्या तयार केले आणि ती बाहेर पडली. मगाशी तुम्ही हॉटेलचे थोडेफार सीन पाहिले होते, आता तेच कंटिन्यू होणार आहे. तिने रणवीर जागीरदाराच्या टेबलवर ओरिओ शेक आणून ठेवला. रणवीरने तृप्तीने त्याचा पहिला घोट घेण्यासाठी जसा ग्लास हातात घेतला तितक्यात त्याची नजर त्या काचेच्या ग्लासच्या आत गेली आणि ग्लासच्या आत तरंगत असलेला तो एक लांब सडक केस पाहून त्याचे डोळे रागाने विस्फारले. रणवीरने संतापाने वरडत मोठा राडा सुरू करेपर्यंत हॉटेलचे मॅनेजर धावपळत तिथे पोचले. वी आर एक्स्ट्रीमली सॉरी सर. ती आजच नवीन कामावर रुजू झाली आहे. तिच्याकडून अनाथावाने ही चूक झाली. तिच्या वतीने आम्ही तुमची माफी मागतो. प्लीज सर, आरडाओरडा करू नका. मॅनेजर हात जोडून गायवाया करू लागले. पण एवढं सगळं महाभारत घडल्यानंतरही त्या
वेटर मुलीच्या तोंडून साधा एक सॉरी हा शब्द बाहेर पडला नव्हता. याचंच रणवीरला प्रचंड आश्चर्य वाटत होतं. ती तिथेच ताठ मानेने उभी होती. कसली सॉरी मागतोयस मॅनेजर? एवढा मोठा गोळ घालून ही अशी कशी काय निर्लज्जपणे उभी आहे बघा. तुमच्या हॉटेलमध्ये हायजीन कोणतेही नियम पाळले जात नाहीत. मी आत्ताच्या आत्ता तुमच्या ह्या हॉटेल विरुद्ध तक्रार करून ते हॉटेल कायमचं बंद करायला लावतो. हुशार. काय समजता तुम्ही स्वतःला? रणवीरने मॅनेजरला कडक शब्दात जापत थेट वॉर्निंगच दिली. रणवीरचे ते अपमानास्पद शब्द वैनिधी शांतपणे सहन करत उभी होती. पण जेव्हा त्याने हॉटेल बंद करण्याची धमकी दिली तेव्हा तिचा संयम पूर्णपणे सुटला. तिने एक क्षणाचाही विचार केला नाही. टेबलवर ठेवलेला पाण्याचा तो मोठा मग तिने झटकन हातात घेतला आणि त्या मगातील सगळं थंड पाणी एका झटक्यात थेट रणवीर जहागीरदाराच्या तोंडावर फेकून मारलं. बाप रे! जहागीरदार बाबूंच्या कडक स्वभावाला टक्कर देणारी एकदम डॅशिंग मुलगी मिळाली आहे. कशी वाटली आपल्या नायक नायिकेची ही पहिली वादळी भेट? नक्की कमेंटमध्ये सांगा.